ठरलं तर मग या मालिकेच्या 4 नोव्हेंबरच्या भागामध्ये कल्पना सांगत असते, सायली तू आता आई होणार आहेस, त्यामुळे तू आता सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित शांतपणे कर. सायली म्हणते, आई सारखं सारखं नका ना बोलू की तू आई होणार आहेस, आई होणार आहेस. कल्पनाला आश्चर्यच वाटतं. कल्पना म्हणते, का गं बाळा, काय झालं? यावरती सायली आता सावध पवित्रा घेत म्हणते, आई म्हणजे सारखं सारखं या गोष्टीचं मला खूप बर्डन येतं. कल्पना म्हणते, अगं असं काही नसतं गं, म्हणजे एकदा पाण्यात पडलं की पोहता येतं की नाही, तसंच आहे. आपण आई बनणार म्हटल्यावरती आपल्याला सगळ्या लहान मोठ्या गोष्टी समजतात आणि मी आहेच की तुला सगळं काही सांगायला. तू त्याची बिलकुल काळजी करू नकोस. आणि आता काय, मीच ठरवणार आहे की माझ्या नातवाला कोणत्या कलरच्या लोकरचे स्वेटर करायचं. सायली मात्र उदास होते, तिकडून निघून जाते. इकडे कल्पना म्हणत असते, मी पांढऱ्या कलरच्याच लोकरचे छानपैकी स्वेटर बनवते, छान दिसेल बाळाला. असं म्हणत स्वतःशीच हसत आपल्या स्वतःच्याच विश्वात रमलेली कल्पना मात्र नातवंडाच्या येण्याने खुश झालेली असते आणि सायली तितकीच उदास. सायली रूममध्ये येते आणि ती सांगत असते, सर अहो आईंचा आनंद किती चालला आहे, त्या दिवसेंदिवस जास्त आनंदी होत चालल्यात. आपण त्यांना कधी सांगणार आहोत हे सगळं? मला तर काही कळतच नाही आहे. सर मी तुमच्याशी इतकं बोलते, तुम्ही काय तर लॅपटॉपमध्ये घुसलायत. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, मला पण टेन्शन आलं आहे, पण काय करू या विचारात माझं डोकंच काही चालत नाही आहे. थांबा जरा, काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, मला टेन्शन नाही आहे का? असं म्हणत अर्जुन आता खूप चिडतो. तोपर्यंत इकडे विपुल घरी आलेला असतो आणि तो सुमनसोबत छानपैकी रेसिपीवरती गप्पा मारत असतो. म्हणजे आमच्या इकडे कोशिंबीरमध्ये मुगाची डाळ भिजवून टाकली जाते. सुमन म्हणते, हो अरे मी पण अशीच करते, पण यांना नाही आवडत, पण आता तुझ्यासाठी मी नक्की बनवेन हां. आणि तेवढ्यात तिथे प्रिया येते. प्रिया विचार करते, हा कशाला सारखा कडमडलाय, कधी पण बघावं तर हा इकडेच आलेला आणि आलेला. इकडे रविराज विचार करत असतात, खरंच विपुल किती चांगला मुलगा आहे, म्हणजे ह्याच्यासारखा माझ्या तन्वीला नवरा मिळणं हे तिचं भाग्यच झालं. असं ते मनाशी विचार करत असतानाच तिकडे प्रिया येते आणि ती विचार करते, हा खोटा खोटा जावई सारखा सारखा घरी येऊन करतोय तरी काय. प्रियाला पाहिल्यावर ती सुमन म्हणते, अगं ये प्रिया, बघ कोण आलंय, विपुल आलाय. यावरती प्रिया म्हणते, विपुल तू येणार होतास, मला कळवलं असतंस तर मी लवकर आली असती ना, तू मला काही बोललास नाहीस. यावरती विपुल म्हणतो, मला असं वाटतंय तू आमच्या घरी येत जा, बोलत जा, आपण भेटत जाऊया. म्हणजे कसं आहे, लग्न हे काही फक्त 2 माणसांचं नसतं, हे 2 कुटुंबाचं मिलन असतं. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये एकी असेल, एकमेकांची गप्पा-टप्पा होत असतील तर याच्यामध्ये पुढला आपल्याला सुरळीत जाईल पुढचं आयुष्य. यावरती रविराज म्हणतो, विपुल खरंच तुझ्यासारखे विचार असणारा मुलगा मला जावई म्हणून मिळाला ना, खरंच मी माझं भाग्य समजतो. यावर विपुल म्हणतो, नाही माझं भाग्य आहे की मला तन्वीसारखी मुलगी बायको म्हणून मिळाले. असं म्हणत विपुलसुद्धा आता प्रियाचं कौतुक करतो. प्रिया विचार करते, हा खोटा जावई किती वेळ नाटकं करत बसणार आहे. इकडे आता सायली मात्र वेगळ्याच चिंतेत असते. काय करावं काय करू नये हा विचार करताना ती आता हॉस्पिटलला कॉल लावते. रिसेप्शनिस्ट कॉल उचलते. सायली म्हणते, मी सायली, आणि मग ती नाव सांगण्याचं टाळते आणि म्हणते, मी काल तुमच्या हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट केले होते आणि ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मी वेगळ्याच कारणासाठी रिपोर्ट केले होते, पण ते पॉझिटिव्ह कसे काय आले? नर्स म्हणते, अहो असं काय करताय, आता पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह येणारच ना. सायली म्हणते, अहो पण माझं लग्न नाही झालेलं आहे, म्हणजे आम्ही खरे नवरा बायको नाही आहात. आणि तितक्यात अर्जुन येतो आणि कॉल कट करतो आणि म्हणतो, कुणाशी बोलत होतात? सायली म्हणते, नर्ससोबत. यावरती अर्जुन म्हणतो, वेड लागले का तुम्हाला? तिला सगळं सांगून टाकलं आणि घरी कळलं तर? सायली म्हणते, नाही हो सर, मी माझं नाव काही सांगितलं नाही आहे. अर्जुन म्हणतो, पण हे उद्योग करायला तुम्हाला सांगितले तरी कोणी? याच्यावरती सायली म्हणते, सर तुम्हाला टेन्शनमध्ये बघितलं आणि मला पण टेन्शन खूप आलं, काय करावं, तुमचं पण टेन्शन कमी होत नव्हतं म्हणून सर मी हे सगळं केलं. यावरती अर्जुन म्हणतो, डोक्यावर पडलात तुम्ही. अहो हे केल्यावरती जर पूर्णाजी आणि डॅडला हॉस्पिटलमधून कॉल आला असता तर आपलं सगळं भांडं फुटलं असतं. तुम्हाला कळतंय का, आपण काहीतरी सोल्युशन काढूया, पण म्हणून घाई करून काहीतरी चुकीचा निर्णय घेणं हे चुकीचं ठरेल. मी सांगतोय ते ऐका, जरा तरी शांत राहा. असं म्हणत अर्जुन सायलीला शांत करत असतो आणि सायली बिचारी काय करावं याच विचारात अडकलेली असते. तोपर्यंत विमल आणि कल्पना यांची नेहमीची कामं चालू असताना अचानकपणे गुरुजी येतात. कल्पना म्हणते, या गुरुजी, मी तुम्हाला खूप मोठ्या कामानिमित्तच बोलवलंय. याच्यावरती गुरुजी म्हणतात, काय अभिषेक वगैरे घालायचं आहे का? कल्पना म्हणते, नाही हो, यावेळेला आमच्या घरी गुड न्यूज आहे. गुरुजी म्हणतात, अरे वा चांगलं, तुमच्या सुनबाईने दिली का गुड न्यूज?
कल्पना म्हणते हो तर, आणि त्यासाठी तुम्हाला बोलवले, चोर ओटी वगैरे भरायची असते ना, तर त्याचा मुहूर्त वगैरे कधी काढायचा या सगळ्यासाठी मी तुम्हाला बोलवलेलं आहे. गुरुजी म्हणतात ठीक आहे, 3 महिन्यानंतर चोरोटी भरतात ना. तितक्यात अर्जुन सायली खाली येतात. अर्जुन म्हणतो काय हो हे चोरोटी वगैरे. यावरती सायली सांगते 3 महिन्याची प्रेग्नंट बाई झाली की तिची ना पौष्टिक गोष्टींनी ओटी भरली जाते आणि त्याला चोर ओटी म्हणतात. पण ही ओटी भरल्यावरती आपलं काही खरं नाही आहे. अर्जुन म्हणतो का, काय झालं. सायली म्हणते अहो ही ओटी भरली ना की सगळ्यांना सांगायला मोकळे की आमच्या घरात गुड न्यूज आहे, अशी ही ओटी असते. आता जर ह्यांनी ओटी भरली आणि सगळ्यांना सांगितलं तर घरापर्यंत असलेला मॅटर आता बाहेर जाईल हो सर, असं म्हणत सायली अर्जुनला सगळं समजावून सांगत असते. आता अर्जुनला अधिकच टेन्शन येतं. ही ओटी भरली गेली तर आपलं काही खरं नाही हे अर्जुनला कळतं. इकडे अस्मिता मात्र खूप खुश असते आणि अस्मिता म्हणते मम्मा अगं कशाला आपण मुहूर्त वगैरे काढायचा, उद्याच भरून टाकू की चोर ओटी. यावरती गुरुजी म्हणतात नाही नाही, असं करता येणार नाही. एकतर 3 महिने व्हायला लागतात आणि दुसरं म्हणजे मुहूर्ताशिवाय चोर ओटी भरणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी काही महिन्यानंतरचा मुहूर्त काढतो आणि तो सांगतो. अस्मिता म्हणते मी तर इतकी एक्सायटेड आहे ना, कधी एकदा आत्या बनते असं झालंय. गुरुजी म्हणतात ठीक आहे, मी लवकरात लवकरचा मुहूर्त काढतो. पण अस्मिताची एक्साइटमेंट वेगळ्याच लेवलची असते, त्यामुळे इकडे अर्जुनला थोडा डाऊट येतो. प्रिया आपल्या रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यात तिथे रविराज येतात. म्हणतात तन्वी बाळा काय करतेस तू, थोडंसं बोलायचं होतं, आज तू घरी कशी. प्रिया सांगते आमची एक असाइनमेंट कंप्लीट करायची आहे म्हणून आम्ही घरी राहायचं ठरवलं आहे आणि तीच मी कंप्लीट करते. रविराज म्हणतात हे तर बरंच झालं, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. बाळा आता दिवाळी येते ना, तर आपण एक काम करूया का, आपण दोघंजण जाऊन आता विपुलसाठी एक छानपैकी सोन्याची अंगठी घेऊया का, म्हणजे दोघांसाठी, म्हणजे तुझ्यासाठी पण घेऊया का. यावरती आता प्रिया म्हणते बाबा अहो नको, कारण अजून आपलं त्यांच्या फॅमिलीसोबत काही फॉर्मल बोलणं नाही ना झालं आहे, त्यामुळे सध्या नको. यावरती रविराज म्हणतात ठीक आहे बाळा, पण आपण आपल्या बाजूची ही विपुलची अंगठी तर घेऊ शकतो की नाही. प्रिया म्हणते नको, आत्ता सध्या मला खूप काम आहे, आपण नंतर गेलं तर चालेल का, सध्या मला वेळ नाही आहे. असं म्हणत प्रिया आता वेळ काढण्याचा प्रयत्न करत असते. पण रविराज मात्र तिला चल चल आपण अंगठी घ्यायला जाऊया असं म्हणत अंगठी घ्यायला निघून जातात. इकडे सायली सांगत असते सर अहो काहीतरी करायला पाहिजे, दिवसेंदिवस वातावरण बिघडत चाललंय, चोर ओटी भरली तर सगळ्यांना समजेल. सर ऐकताय का. अर्जुन म्हणतो थांबा हो, मी पण त्याच टेन्शनमध्ये आहे. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, म्हणजे ज्या वेळेला गुरुजी बोलत होते त्यावेळेला अस्मिताईची एक्साइटमेंट ही नेक्स्ट लेवलची होती. यावरती सायली म्हणते हो, घरात बाळ येणार म्हटल्यावर ते आनंद होणारच ना. अर्जुन म्हणतो नाही, ही काहीतरी वेगळी एक्साइटमेंट आहे, तुमच्या लक्षात येत नाही आहे. आत्तापर्यंत तुम्हाला कधीही चांगलं न बोलणारी अस्मिताताई आज बाळामध्ये एवढा इंटरेस्ट का दाखवते. मी तिच्या डोळ्यात पाहिलं, एक वेगळीच चमक होती. आणि त्याच्यातच तुम्हाला माहिती आहे ना, तिने आपल्या रूममध्ये मोबाईल ठेवला होता, म्हणजे तिला आपलं नवरा बायकोचं नातं हे डाऊटफुल आहे, ह्याच्यावरती विश्वास आहे की आपण नवरा बायको नाही आहोत, म्हणूनच ती हे सगळं करत नसेल ना. कारण मी तिच्या डोळ्यामध्ये जी एक्साइटमेंट पाहिली ती खूप खूप वेगळी होती. सायली म्हणते सर कोर्टामध्ये तुम्ही ह्या क्रिमिनल केस लढून प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवायची तुम्हाला सवय लागले ना, त्यामुळे तुम्ही आता इकडे अस्मिताईंवरती असा संशय घेताय. अर्जुन म्हणतो नाही सायली, मला त्यांच्या डोळ्यामध्ये तिच्या वेगळं काहीतरी दिसलं आणि तिची एक्साइटमेंट बघून मला वाटतंय की हे सगळं काहीतरी तिनेच केलं आहे एवढं मात्र नक्की. कारण या सगळ्यामध्ये अस्मिताईचा हात असणं आवश्यक आहे. आपण दोघंजणं नवरा बायको नाही हे सिद्ध करण्यासाठी तिला मोबाईलमध्ये काही व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळालं नाही आणि तुम्ही तिचं अजून कानसुनावणी केलीत, त्याचा बदला घ्यायलाच तिने हे सगळं केलेलं असणार आहे. यावरती सायली म्हणते सर मग त्यांनी हे केलेलं असेल तर आपण सगळ्यांना सांगून टाकूया ना. यावरती अर्जुन म्हणतो मग सगळ्यांना अजूनच समजणार की इतके दिवस आपण लपवून ठेवत होतो आणि अस्मिताई हाच विषय काढणार की मग जर तुम्हाला खरं माहिती होतं तर तुम्ही लपवून का ठेवलं. काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. कारण सायली खूप गंभीर प्रश्न आहे. आता अस्मिताई घरच्यांच्या समोर चुकीच्या मार्गाने ही न्यूज आणण्यापेक्षा आपल्यालाच ही न्यूज योग्य मार्गाने घरच्यांच्या समोर आणली पाहिजे. समजतंय का तुम्हाला मी काय बोलतोय ते. असं म्हणत आता अस्मिताचा डाव हाणून पाडण्याचा अर्जुनने अचूक विचार केलेला असतो आणि अर्जुन विचार करतो की अस्मिताई घरच्यांच्या समोर एकदम बॉम्बस्फोट करण्याच्या आधीच आपली बाजू आपल्याला समजावून सांगली पाहिजे. असं म्हणत अर्जुन आता काहीतरी प्लॅन करण्याचा विचार करतो. सायली आणि अर्जुनला अस्मिताचा प्लॅन समजतात. दोघंजण खूप धक्का बसल्यासारखे आता एकमेकांकडेच पाहत बसतात.
पण इकडे घडणारी गोष्ट मात्र पुढची वेगळीच असते. अस्मिताने मुद्दाम सायली आणि अर्जुन यांच्यासाठी पार्टीचं आयोजन केलेलं असतं आणि आता दोघंजण ज्या वेळेला हॉस्पिटलमधून घरी येतात, म्हणजे हॉस्पिटलमध्ये अस्मिता आणि तन्वी या दोघींचंच हे कारस्थान आहे, हे अर्जुन आणि सायली यांच्या समोर आलेलं असतं. म्हणजेच त्याने सायलीने आणि अर्जुनने अस्मिता आणि तन्वी या दोघींना एकत्र पाहून चर्चासुद्धा ऐकलेली असते. त्यामुळे अर्जुनला 100% विश्वास बसतो की हे सगळं अस्मिताई आणि तन्वीनेच केलेलं आहे. पण घरी आल्यावरती एक वेगळाच सीन झालेला असतो. दोघं घरी येतात तर कल्पना त्यांच्या गळ्यामध्ये डॅड टू बी अँड मॉम टू बी असं ते टाकते आणि म्हणते, सायली अर्जुन तुम्ही आई बाबा होणार, मला खूप आनंद झालाय, चला कुणीतरी येणार ग. या गाण्यावरती सगळेजण नाचायला लागतात. चक्क प्रतापसुद्धा या सगळ्यामध्ये सामील होतो. आता अर्जुन सायलीला जे सांगायचं असतं ते सांगण्यासाठी ही योग्य वेळ नाही समजत असून सुद्धा सायली आता खूप चिडते आणि म्हणते, थांबवा हे सगळं, आई तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे, मी प्रेग्नेंट नाही आहे. आता सायलीच्या या खुलाशामुळे पूर्णाजी सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि आता सायलीने सगळ्यांच्या समोर अखेर सत्य सांगितलेलं असतं. अस्मिताचा डाव हाणून आता अस्मिता काहीतरी चुकीच्या मार्गाने सांगणार, त्याच्या आधी सायलीने सांगितलंय खरं, पण अर्जुन आता अस्मिता आणि प्रिया या दोघींचं हॉस्पिटलमध्ये समजलेलं भयानक कारस्थान सगळ्यांच्या समोर आणणार आणि आता अस्मितासोबत काय हक्कलपट्टी होणार की अजून काय होणार हे पाहणं फारच रंजक ठरणार.